शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे खासदार झाल्यामुळे या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे। विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची प्रचंड बाहुगर्दी दिसून येत आहे। कौमी एकता मंचच्या वतीनं शहर मध्यची उमेदवारी मुस्लिम समाजाला मिळावी अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला हाजी तौफिक अत्तुरे, शौकत पठाण, मैनुद्दीन शेख, वारिस कोडले, समीउल्लाह शेख, कासिम सय्यद, सलीम शेख, सादिक कुरेशी आदी उपस्थित होते। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण हळूहळू राजकीय तापत चाललेलं आहे। वेगवेगळे पक्ष, संघटना, समाजाच्या आणि जाती धर्माच्या नावावर सुद्धा या विधानसभेमध्ये आम्हाला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचं वक्तव्य, स्टेटमेंट सगळ्या सोलापुरात करत आहे। कौमी एकता मंच सोलापूर जी राजकीय आणि सामाजिक संघटनांचं एक संघटन आहे, या संघटनेतर्फे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सद्भावना राहावी, संविधानात दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यरत असलेलं हे संघटन आहे। कौमी एकता मंचची नुकतीच शनिवारी आमची बैठक झाली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, यामध्ये शिवसेनेचे नेते आहेत, यामध्ये काँग्रेस आहे, यामध्ये आम आदमी पार्टी आहे, यामध्ये सीपीएम सुद्धा आहे। सीपीएम सोलापूर शहरामधील कौमी एकता विकास मंचच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षाची मोर्चे बांधणी सुरू आहे। त्याच धर्तीवरती आहे अनेक वर्षापासूनची सोलापूर शहर मध्यची जी मागणी आहे ती मुस्लिम समाजाची आहे आणि मागच्या 3 वेळेला काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रणितीताई शिंदे यांना भरघोस मतांनी या ठिकाणी मतदारांनी निवडून दिलेला आहे। त्यामुळे सर्वांना खात्री आहे की या वेळेस देखील सदरची जी जागा आहे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी आहे काँग्रेस पक्षाला पदरात पडेल आणि नक्कीच या ठिकाणी काँग्रेस पक्ष जे आहे मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी। कारण आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे की समाजामध्ये काँग्रेस पक्षाच्या मागे म्हणा किंवा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया अलायन्सला असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, मुस्लिम समाजाने खूप मोठं सहकार्य या ठिकाणी या आघाडीला केलेलं आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाचं तितक्या प्रमाणात प्रतिनिधित्व असण्याकरिता आणि शहर मध्यमध्ये मुस्लिम बहुल परिसर असल्याने या ठिकाणी सदरची सीट ही निवडून येण्याची या ठिकाणी मुस्लिम समाजाला पूर्णपणे खात्री आहे। तसंच या ठिकाणी आजपर्यंत मुस्लिम समाजाने इतर कोणत्याही समाजाच्या ज्या धर्मनिरपेक्ष पक्षाने उमेदवार उभे केले होते त्यांना भरघोस पाठिंबा दिलेला आहे। त्याच धर्तीवर यावेळेस देखील इतर पक्षाचे लोक, इतर धर्मनिरपेक्ष लोक या ठिकाणी मुस्लिम समाजाला देखील त्याच चुरशीने मतदान करतील अशी आम्हाला पूर्णपणे हमी आहे, खात्री आहे। त्यामुळे आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। कौमी एकता मंचच्या वतीने या ठिकाणी आग्रहाची मागणी मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यासाठी केलेली आहे। कौमी एकता मंचच्या वतीने आज प्रेस कॉन्फ्रेंस झाले आणि आम्ही सगळे मध्यची आणि मागणी केलेली आहे सगळे मुस्लिम समाज मिळून। हम सब मिलकर बहन का हक अदा किया है। अब बहन ने भाई का हक अदा करना जरूरी है और बहन का भी हक अदा करना जरूरी है। तो हम सब मिलकर यहाँ पर मध्य की एक विधानसभा की सीट मांगी है और 11 सीटों में से 1 सीट मुस्लिम के लिए मांगी है, क्योंकि यहाँ पर मध्य में 1 लाख के से ज़्यादा मतदान है और हमारा हक बनता है। यहाँ पर हम सभी लोग, हमारे हाजी तौफिक भाई अत्तुरे, समीउल्लाह भाई, मैनुद्दीन शेख, उमर सैयद, शफी भाई हुंडेकरी, एडवोकेट रियाज भाई, खतीब साहब, हमारे सभी लोगों के साथ हमने आकर यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस लेके मध्य के लिए हमने जगह मांगी।